आज मागे गणेश जयंती आणि या निमित्तानं मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची रीघ आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील यांनी। मुंबईच्या दादर येथील प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये लाखो भाविक हे जमा होत असतात, दर्शनासाठी येत असतात। आज सुद्धा सकाळी 4 पासून या मंदिरामध्ये भाविकांच्या मोठ्या प्रमाणात गर्दी आणि रांग आपल्याला पाहायला मिळते। आज या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सर्व भाविक गणपती बाप्पाचं दर्शन घेताना आपण हे पाहतोय। मात्र या गाभाऱ्याची आकर्षक सजावट आपण पाहतोय, विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे, तसेच फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळते आणि गर्दी होऊ नये यासाठी भाविकांसाठी उत्तम नियोजन या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। दोन्ही बाजूने खरं तर दर्शनाची रांग ही गाभाऱ्यात सोडण्यात आलेली आहे आणि तिथून पुढे खरं तर हा एक्झिट मार्ग देण्यात आलेला आहे। एकीकडे भाविकांसाठी अशा प्रकारची गर्दी, तर दुसरीकडे सिद्धिविनायक मंदिरामध्ये अभिषेक असेल हा सुद्धा केला जातो, अथर्व शीर्षपठण असेल ते सुद्धा केलं जातंय। आणि आज सिद्धिविनायक मंदिरातून दादर प्रभादेवी अशा या भागामध्ये पालखी सोहळा असणार आहे, त्यामुळे या पालखी सोहळ्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी असते। तारपा असेल, मराठी वाद्य असतील, एकूण लेझिम असेल, ढोल पथक असेल, असे पारंपरिक वाद्य या सर्व मार्गामध्ये पालखी मार्गामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या उत्साहामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक हे येत असतात आणि या बाप्पाचं दर्शन घेत असतात। खरं तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये लाखो भाविक मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या कोपऱ्यातून येत असतात आणि बाप्पाच्या चरणी लीन होऊन खरं तर आपल्या पुढील आयुष्यासाठी, पुढील प्रवासासाठी एकूणच मागणे आहे ते मागत असतात। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। तर पहाटेपासूनच या ठिकाणी भक्तांची तौबा गर्दी आहे। प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम असं म्हणत बाप्पाच्या चरणी हा भाविक नतमस्तक होताना दिसतोय। तर कोकणातील सर्वात मोठ्या माघी गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे। पारंपरिक पद्धतीनं बाप्पाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। रत्नागिरीतली ही दृश्य आहेत। बेलापूर कोकण भवन या ठिकाणी आज मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवक नोंदणी करण्याकरता येण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या घडामोडींकडे लोकशाही मराठीची सुद्धा नजर असेल। गटस्थापनेकरता कोकण भवनात येतील महायुतीचे नगरसेवक, शिंदेच्या शिवसेनेचे आणि भाजपचे नगरसेवक त्या ठिकाणी दाखल होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।